श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. मासिक पाळीत स्वामी महाराजांची सेवा किंवा दत्त महाराजांची सेवा उपासना कशी करावी याविषयी मी या व्हिडिओत सांगणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की माझी नित्यसेवा मी करत आहे, माझं पारायण चालू आहे, 40 दिवसांचं व्रत साधना करत आहे, काही जण 21 दिवसांची साधना करत आहे, तर यामध्ये मासिक धर्म आला तर काय करावं? मी जी काही सेवा करत आहे ती चालू ठेवावी किंवा नित्यसेवा जी चालू आहे ती अनेक प्रश्न मनामध्ये येत असतात. कारण नित्यसेवा करताना मध्येच मासिक धर्म आला तर, ते 4 दिवस सेवा बंद केली तर, नंतर माझा उत्साह हा कमी होत असतो. तो सेवा करण्याचा जो असतो ना, ती सेवा तशी होत नाही, उत्साह कमी होत असतो. तर अशातच मी उद्या सेवा करेल, मी अजून 2 दिवसांनी सेवा करेल, असं करता करता ते दिवस निघून जातात. देवाच्या सेवेची गोडी लागलेली आहे, माझ्या मनातून ती निघून जाते आणि ऑटोमॅटिक असंही होतं, आज करेल, मी उद्या करेल आणि सेवा सुरू करतही नाही, असं अनेक महिलांच्या बाबतीत होत असतं. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की मासिक धर्म आला आहे म्हणून कुठल्याही देवाची, जसं की दत्त महाराजांची असो, स्वामी महाराजांची असो, अगदी तुम्ही जे कुठल्या देवाची सेवा करत असाल, मग ती कोणत्याही देवाची करत आहात तरी देखील तुम्ही त्या देवाची सेवा करत असाल, त्या देवाची सेवा करू नका त्या देवाची असं अजिबात नाही. देवाचं नाव घेऊ नये, देवाची सेवा करू नये असं कोणीही सांगितलेलं नाही. मासिक धर्म हा प्रत्येक स्त्रीला देवानं दिलेला आहे, हे आधी लक्षात घ्या. कारण बघा, आई होणं जगातलं सर्वात मोठं सुख आहे. आई होण्यासाठी मासिक धर्म येणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण ज्या महिलांना मासिक धर्म येत नाही त्यामुळे त्या कधीही आई होऊ शकत नाही. तर मग मैत्रिणींनो, मासिक धर्म वाईट कसा असू शकतो? हे प्रत्येक स्त्रीला देवी देवतांनी दिलेलं एक वरदान आहे, हे आधी लक्षात घ्या. जगातील सर्वात मोठं आणि महत्त्वाचं सुख म्हणजे आई बनणं, हे मासिक धर्मामुळंच मिळतं. हेही मात्र तितकंच खरं आहे. मग तर मासिक धर्म आला असेल तर त्या काळात कोणत्याही ग्रंथाला किंवा कुठली देवाच्या वस्तू असतील किंवा देवघराला देखील हात लावायचा नाही, त्याला स्पर्श देखील होऊ द्यायचा नाही, हे मात्र आवर्जून लक्षात घ्या. मासिक धर्मात अनेकांना बघा आळस येत असतो, चिडचिडेपणा होत असतो, अगदीच रागराग होत असतो, संताप होत असतो, त्यांचे नाराज झालेले असतात. अर्थात त्या काळात निगेटिव्हिटी आपली बाहेर जात असते. म्हणून या काळात देवाच्या वस्तू किंवा एखादा देवाचा ग्रंथ असेल, देवघरातला हात लावू द्यायचा नाही, आपला स्पर्श लागू द्यायचा नाही. असाही प्रश्न पडला असेल की हात लावायचा नाही, तर मग आपण ती महाराजांची किंवा कुठल्याही देवाची सेवा कशी करावी? तर बघा, मासिक धर्म आला आहे तर त्या काळात गुरुचरित्राचा 14वा अध्याय असेल किंवा चरित्राचा 18वा अध्याय असेल, त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय असे जे काही तुम्ही वाचन करत असाल ना, तर ते तुम्ही करायचे नाही. म्हणजे ही जी नित्यसेवा, नित्यपूजा आहे ती करायची नाही. परंतु नॉर्मल दिवसामध्ये सेवा करताना जो वेळ लागतो ना आपल्याला, त्या वेळेत आपण नामस्मरण करायचं आहे. आपण रोज नामस्मरण करताना अगरबत्ती लावतो, देवासमोर एक दिवा लावत असतो आणि देवघरासमोर बसून नामस्मरण करत असतो. परंतु मासिक पाळीच्या वेळी एखाद्या शांत ठिकाणी, जिथे कुठे तुम्हाला शांत तुमच्या घरात जागा असेल ना, तिथे तुम्ही बसायचं आहे आणि आपल्या महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. मग तुम्ही सकाळी करू शकता. नित्यसेवेत तुम्ही बघा, सकाळी करता की संध्याकाळी ते तुम्हाला माहीत असेल, त्या वेळेत तुम्ही करायचं आहे किंवा अगदीच तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल ना त्यावेळेस
तुम्हाला नित्यसेवेत नामस्मरण नक्कीच करायचं आहे. जेव्हा केव्हा करत असाल तेव्हा नक्की शांत ठिकाणी बसून आपलं नामस्मरण किंवा मासिक पाळीमध्ये जेव्हा केव्हा वेळ मिळत असेल तेव्हा दिवसभरात तुम्ही कधीही ही सेवा करू शकता. आपल्या महाराजांचा थोडक्यात काय बघा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जमेल तेवढा जप करा. परंतु हा पण करताना माळ मात्र हातात घेऊ नका. कुठलंही देवाचं पुस्तक देखील घेऊ नका. तुम्ही फक्त बसून एका जागेवर शांत बसून जेवढा जमेल तेवढा नामस्मरण करण्याचा प्रयत्न नक्की करा. याने काय होणार आहे बघा, तुमची जी काही नित्यसेवा आहे ना ती खंडित होणार नाही. हे तुम्ही प्रत्येक गोष्टीत तुम्ही जर पारायण जरी करत असाल ना, चालू असेल, मग ते पारायण तुम्ही पारायणाचा 5वा दिवस असो, कोणत्याही पारायण तुम्ही जो आहे ना ते करत असाल किंवा त्या दिवसाचे जेवढे अध्याय आहेत ना तेवढे तुम्ही काय करायचं आहे, फोनवर यूट्यूबला लावून तुम्ही ते अध्याय ऐकू शकता, तरी देखील चालणार आहे. परंतु पारायणाच्या किंवा त्या ग्रंथाला हात लावायचा नाही. तुम्ही ते फोनवर ऐकलं तरी देखील चालणार आहे, काहीच हरकत नाही. त्याचबरोबर नित्यसेवा जर चालू असेल तर श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा. मग तुम्ही तो 30 मिनटं करू शकता, 45 मिनटं करा किंवा 50 मिनटं, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढा तुम्ही नामस्मरणाला नक्कीच वेळ द्या आणि नामस्मरण करा. बघा, यामुळे काय होणार आहे, तुमची जी काही सेवा आहे ती त्यात खंड पडू देऊ नका. माझी पाळी आली आहे हे नाही की ते नाही असं अजिबात मनात आणू नका. नामस्मरणाला कधीही कुठेही कसलंच बंधन नाही. कारण आपण या 5 दिवस सेवा नाही केली नाही ना तर नंतर उत्साह राहत नाही. आज उद्या करता करता राहून जातं. देव नेहमी आपलं कर्म पाहत असतो, म्हणून देवाच्या नामाला खंड पडत नाही ना. कोणी जर तुम्हाला बोललं ना मासिक धर्मात देवाचं नाव घेऊ नका, सेवा करू नका, तर अजिबात ऐकू नका. आपल्याकडून काही चुका जरी झाल्या ना तर महाराजांची माफी मागा, त्यांना शरण जा, ते नक्की माफ करतात. तर खूप छान अनुभव हा येतो. म्हणून सांगते मैत्रिणींनो, कोणताही वार असो, दिवस असो, मासिक धर्म आलेला असो किंवा सुतक असो, काहीही असो, आपल्या मुखात महाराजांचं नाव घ्या. कारण आपण जेव्हा महाराजांचे नाव घेतो ना तेव्हा महाराज हे आपल्यावर येणाऱ्या संकटांपासून आपल्याला दूर ठेवत असतात आणि आपल्यावर संकट, काही अडचणी जरी आल्या ना तर त्यातून बाहेर काढण्याचा मार्ग देखील महाराजच आपल्याला दाखवत असतात. आपल्या घरात एखादी वाईट शक्ती जर असेल ना तर त्यापासून देखील संरक्षण होत असते. जगात अशी एकच गोष्ट आहे की ती आपल्याला सर्व संकटांपासून बाहेर काढते, ती म्हणजे नामस्मरण. म्हणून सांगते मैत्रिणींनो, नामस्मरण आणि आपल्या स्वामी महाराजांचे नामस्मरण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जितका जमेल तितका जप नक्की करा. ते सदैव आपल्या पाठीशी असतात. ते अनुभव घेऊन पहा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.